हावडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आजचं टोनिंग हे थोडं हसण्यासाठी वेगळं असणार आहे. कुणीही गैरसमज करू नये. कसं बोलतात बघा. अगं बाया 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 बाया, कसा गं ह्याचं चेंबर उसाळतोय. एवढा मोठा चेंबर आम्ही कधी बघितलाच नाही. तर बघूया आता ह्या चेंबराचं पाणी कसं कसं जातंय ती. अगं इथं पाठ भरूनच चाललंय की. काय पाणी आहे का काय आहे. असला कसला चेंबर उसाळतोय. अगं बाया, आम्ही पहिल्यांदाच असला चेंबर बघितला उसाळल्याला. आता त्या पाटात तर मावतंय का पाणी बघतो. बाया 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 बाया, 2 पाटातनं पाणी घेतलंय. असलं कसला चेंबर ग बाया. अरे बाप र, लय आम्ही वेगळं बघितलं. बघतो आता कसं कसं चाललंय, कसं पाटातनं येतंय. 2 जण पाणी पाजायला लागले. वार मर्दानो, हे बघा, ही माळांग आहे आणि हे सकाळी लवकर 6 वाजल्यापासून पाजले. त्यामुळं हे असं हे झालेलं आहे. मुरमात लगेच पाणी जिरलेलं आहे. तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे या माळांगाला 4 दिवसाला पाणी द्यावं लागते. तर बघूया मधला पाट कसा भरला आहे. अगो बया 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 बया, हे पाणी आहे का काय आहे. एकदम 4 पाटाला एवढं मोठं पाणी. माझं तर तहानभूकच हारली बाई. बघा कसं येते, तुम्हाला बी दाखवतो. तेव्हा तुम्ही बी या पाटाचं पाणी घ्यायला. अशा पद्धतीनं 2 गडी पाणी पाजायला लागल्यात. एक त्या बाजूला आहे, तो दार मोडतोय. आणि हिकडचा विनायक आमचा कुठं जात नसेल तर तिथं जरा कुदळीनं काठीनं असं हलवून भसका पाडून पाणी घेतोय बघा. बघितलं का. मला तर बाया समाधानच वाटलं. आता मी बी जरा पाण्यात ह्यांच्या खेळतो. बघा, इकडचा ऊस बघा. तिथं कसं आहे, पहिला गोठा होता हो, आणि त्यामुळं सगळा मुरमुच आहे. त्यामुळे त्याला काही कड मारणं. हे कसं आहे बघा बरं. तर सकाळचं पाणी पाजत तिकडे खालून वर आल्यात, पुन्हा दुसऱ्या खेपेला वरनं खाली जात्यात. तर अशी ही बघा पाण्याचा खेळ खंडोबा असतो. तर कसं आहे बघा, कसं आहे ऊस कसा आहे आमचा, कसा आहे. एवढंच नवं, आमच्या चेंबरचं पाणी बघून तुमची ताणभूकच हारली असेल की आता. मग बघा, हे असं एवढं करावं लागतंय. हे अजून बारकं आहे. आत्ता कुठं मेहनत करून रेजर बिजर करून आता ह्या कांड्या सरळ होणार. सारखं सारखं पाणी पाजलं की कांड मोठं होणार आणि मग ह्याचं वजन भरणार आणि मग बघा मला समाधान मिळणार. मोठ्या कांड्याशिवाय काय मजा आहे काय तवा. बघा, नाही तुम्ही म्हणणार काय तर हे दाखवायला लागले अहो काय नाही. बघा कसं कांडकं दिसतंय ऊसाचं. नाहीतर वेगळा अर्थ घेऊन काहीतरी मला म्हणू नका. हे असंच असतंय आपलं रानटी बोलली भाषा. आपण काय शुद्ध आहे का हो. नाही. आता ती एक लहान मुलगी बघा सासूचं काम करते, तिची बी भाषा अशीच आहे. आता म्हटलं आपण बी ह्या टोनिंगमध्येच सगळ्यासनी एकदा दाखवू, म्हणजे जरा बरं वाटेल, जरा नवीन वाटेल. ही बघा, ही खालची पट्टी. आता ह्याला अजून वरीस लागेल, पुढल्या वर्षी जाणार. असं जरा चोळा मोळा झाल्यामुळं ही बघा आवतानं पॉवर टेलरनं जरा चोळा मोळा झाला आहे. पण पाणी पाजलं, खताचा डोस दिला की उभा राहतंय बघा कांड. जरा लावच तो अवकाश. ठीक आहे. आता बघतो जरा अजून कुठं काय घावतंय का बघायला. तर हे आवडीचं नवीन नर्सरी लागन मेहनतीनंतरचं तुम्हाला दावतोय. अयो बया बया बया, अगं इथं किती मोठं कांड झालंय ग बया. हा असलं कांड असेल तर ऊस कसलं रस कसला असेल याच्यात.
ह्या दोघांनी बघा माझ्या रानाची हौसच भागवली. कसं भरले ह्या त्यांना लई बसा आनंद दिला पाहिजे बघा. आता हे बघा आमच्या संगीताच्या गायींच्या गोठ्यातील शेणखत अशा पद्धतीनं आतूनच टाकून दिले. पण बघतोय मालक काय करायचं ते करतोय. असू दे, जे रानात आहे ते तुम्हाला दावतोय. मी काय माझ्या घरातलं दावत नाही. दे काल म्हणतात ह्याला. अगो बाई खरंच की ह्यांचा मधला बी पाठ भरून चाललाय आणि दोघंतून पाणी पाजत्यात. कसं होत असेल या रानाचं कोणाच ठाऊक. पाला बी घेतलाय, पेंड्या बी बांधल्यात. आता मला काय आतच जायला येईना ना, सगळं वल्ल करून ठेवलंय. कसं जावं आतमध्ये. बरं असू दे, काय दिसेल ते तुम्हाला बाहेरनं सांगतो. बरं आता थांबतो इथंच, पाजू देत. दोघं गडी पाणी पाजते ती किती आता रानाची हौस माझ्या भागणार. बरं ओके, ह्यावं नाईस डे.